नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM ऑन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, करिअर मंत्र सेगमेंटमध्ये आज आपण डॉक्टर राहुल भांडारकर सर यांना आमंत्रित केलेलं आहे. डॉक्टर राहुल नमस्कार. 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 आचार्य 90 FM मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता आपण मुलांना सर मार्गदर्शन करणार आहे ते म्हणजे आपल्या ज्या ॲप्टिट्यूड टेस्ट असतात की आपण स्पर्धा परीक्षा ज्यांना आपण म्हणतो त्याविषयी आज आपल्याला सर मार्गदर्शन करणार आहे. त्यामध्ये जे EE, NEET, MSCIT ह्या सगळ्या परीक्षा येतात. तर सरांकडनं थोडं जाणून घेऊया की स्पर्धा परीक्षा म्हटलं की मुलांना फार असं म्हणजे बऱ्याच वर्ष मला वाटतं हल्ली तर मुलं 8वी 10वी पासून तयारी सुरू करतात. तर नेमकी परीक्षांची तयारी त्यांनी केव्हापासून सुरू केली पाहिजे? आत्ताचं जग हे स्पर्धात्मक जग आहे आणि नेहमी मी सांगत असतो, जरी आजचं जग हे स्पर्धात्मक जग असलं तरीही प्रत्येकासाठी इथे संधी आहे. त्यामुळे एखाद्या स्पर्धेच्या परीक्षेमध्ये आपल्याला अपयश मिळालं म्हणून आपल्यासाठी सर्व जे द्वार आहेत ते बंद झालेत असं काही नाही आहे. आपल्यासाठी सर्वांसाठी मुबलक संधी उपलब्ध आहेत. आणि असंही नाहीये की एखाद्या स्पर्धा परीक्षामध्ये तुम्ही यशस्वी झालात आणि एखाद्या नामांकित कॉलेजेसमध्ये किंवा विद्यापीठामध्ये तुम्हाला तिथे प्रवेश मिळाला म्हणजे तुम्ही यशस्वी झालात असंही नाहीये. कारण अनेक अशी उदाहरणं आहेत जी अशा नामांकित विद्यापीठांमध्ये कधी गेले नव्हते पण तरीही ते यशस्वी आहेत. आणि अनेक अशीही उदाहरणं आहेत की जे स्पर्धा परीक्षांमध्ये अपयशी झाले, त्यांनी दुसरा एखादा विषय निवडला आणि त्या विषयामध्ये पुढे जाऊन त्यांना घवघवीत यश प्राप्त झालेलं आहे. मूळ मुद्द्याकडे येऊया की आपल्याकडे MHCET आहे, त्यानंतर नीट आहे, JEE आहे, JEE ॲडव्हान्स आहेत. या पद्धतीच्या स्पर्धात्मक परीक्षा आहेत. या मुख्यत्व विज्ञान या शाखेची निगडीत आहेत. म्हणजे सर्वप्रथम मी येतो नीटकडे की जी जर एखाद्या विद्यार्थ्याला मेडिकल सायन्समध्ये करिअर करायचं असेल म्हणजे डॉक्टर, थोडक्यात डॉक्टर की पदवी जर निवडायची असेल, वैद्यकीय क्षेत्र ज्याला आपण मराठीमध्ये म्हणू, वैद्यकीय क्षेत्रामध्ये जर त्याला डॉक्टर म्हणून जायचं असेल तर त्याला नीट ही परीक्षा देणं अनिवार्य आहे. आणि नीट परीक्षेच बरोबर त्याला त्याची 11वी 12वीचं जे त्याचा अभ्यास आहे तेही करून त्याच्यामध्येही 75% मिळवणं त्याला अनिवार्य आहे. तर दोघांचीही जी ॲग्रिगेट आहे ती पकडून मग त्याला त्यावेळीच्या क्रमवारीप्रमाणे त्याला वेगवेगळ्या स्ट्रीममध्ये, जे मेडिकल सायन्समध्ये पण वेगवेगळे स्ट्रीम आहेत. जसं आपल्याला माहीत असलेली स्ट्रीम फक्त MBBS आहे तसं नाहीये. तर MBBSच्या व्यतिरिक्त BAMS आहे म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर आपण त्याला म्हणू, BHMS आहे, होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. त्याच्या पुढेही जाऊन BUMS आहे म्हणजे युनानी, जसं आयुर्वेदिक पद्धती आहे तसं युनानी पद्धत ही देखील आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन वेटिनरी सायन्स म्हणजे पशुवैद्यकीय शास्त्र जे आहे तेही उपलब्ध आहे. आणि ॲग्रिकल्चर हे देखील आज याच्या मार्फत येतं. फार्मसी हे पण त्याच्या अंडर येतं. तर असे अनेक पर्याय विदिन नीटच्या अनुषंगाने त्याला उपलब्ध होतात. आता आयुष मंत्रालय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 साली आल्यावरती आयुष मंत्रालयाची स्थापना केली. म्हणजे ज्याच्यात आयुर्वेदिक, युनानी या सर्वांना अल्टरनेट सायन्सलाही चांगला दर्जा दिलेला आहे. आणि त्यामुळे त्यांचे जे मेडिकल कॉलेजेस आहेत ह्यांच्यामध्ये पण वाढ झालेली आहे काही प्रमाणात. आणि त्यालाही आंतरराष्ट्रीय पातळीवर कोविड नंतर, विशेष करून कोविड नंतर आयुर्वेदिक शास्त्राला, होमिओपॅथिक शास्त्राला प्रचंड मोठी मागणी आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आता आहे. तसंच आपण बघितलं तर आता आपली जीवन पद्धती म्हणजे लाईफस्टाईल बदललेले आहे. त्यामुळे प्रत्येक जण आता पेट पॅरेंटही आहे. तर त्या अनुषंगाने पेट क्लिनिक्स, पेट सलोन्स हेही आलेले आहेत. तर वेट सायन्सलाही तेवढाच डिमांड आहे. गौशाला प्रचंड मोठ्या प्रमाणावर येत आहेत. तिथे प्रत्येक ठिकाणी एका वैद्यकीय अधिकाऱ्याची गरज असतेच. तर त्या सायन्सलाही फार मोठ्या प्रमाणात आता आहे. पण हे सगळ्यांना जाण्यासाठी तुम्हाला
नीट देणं अनिवार्य आहे. अच्छा. तर नीट ही परीक्षा जर तुम्ही त्याची तयारी 11वी-12वी पासून सुरुवात केली 2 वर्ष, तर तुम्ही ती यशस्वीरित्या करू शकतात. नीटमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. निगेटिव्ह मार्किंग म्हणजे एखादा प्रश्न 5 मार्काचा असेल आणि तो तुम्ही चुकीचा इंटरप्रेट केला, सोडवला, तर तुम्हाला 4 मार्काचा प्रश्न असतो आणि जर तुम्ही तो चुकीचा सोडवला तर 5 मार्क म्हणजे एक निगेटिव्ह मार्क आणि 4 मार्क, तसं निगेटिव्ह मार्किंग आहे. तर एवढी ती म्हणजे स्पर्धात्मक परीक्षा आहे आणि त्या परीक्षेमध्ये ची तयारी तुम्हाला किमान 3 ते 4 तास दिवसाला अभ्यास करणं गरजेचं आहे तुमच्या कॉलेजच्या अभ्यासाबरोबर. म्हणून अनेक अशा संस्था आहेत की ज्यांनी म्हणजे ज्याला आपण कोचिंग इन्स्टिट्यूशन्स म्हणूया, तर उदाहरणार्थ मी जिथे असोसिएटेड आहे नेक्स्ट जेन स्कॉलर्स अकॅडमी, तिथे इंटिग्रेटेड कोर्सेस देखील आहेत. कॉलेज बरोबर इंटिग्रेटेड कोर्सेस तिथे उपलब्ध आहेत 11वी-12वी साठी. म्हणजे तुमचा अभ्यासाचा वेळ तुम्हाला जास्त मिळतो, कॉलेजमध्ये तुम्ही परीक्षेला येऊ शकतात, असं ते एक गणित आहे. त्या व्यतिरिक्त जसं मी म्हटलं, जर तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये जायचं असेल तर इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला MHTCET म्हणजे महाराष्ट्र शासनाची जी CET परीक्षा आहे, त्याच्यामध्ये फायदा असा आहे की 85% सीट जे आहेत ते महाराष्ट्राचं डोमिसाईल असलेल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत आणि 15% सीट फक्त जे राष्ट्रीय पातळीवरती AIR मध्ये टॉप 15 मध्ये येणार आहे त्यांच्यासाठी आहेत. तर महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकीमध्ये फार मोठी संधी त्याच्यामुळे प्राप्त होते. फरक असा आहे की जर तुम्हाला नीट द्यायची असेल तर तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे 3 विषय घेणं अनिवार्य आहे. आणि जर तुम्हाला अभियांत्रिकीमध्ये जायचं असेल म्हणजे MHTCET मध्ये जायचं असेल, IIT JEE नीट मध्ये याच्यामध्ये IIT JEE ऍडव्हान्स वगैरे मध्ये जायचं असेल तर तुम्हाला PCM म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स गणित घेणं अनिवार्य आहे. जर तुम्हाला मेडिकल सायन्स मध्ये जायचं तर बायोलॉजी घेतलंच पाहिजे. तर जसं तुम्हाला अभियांत्रिकीमध्ये जायचं असेल तर तुम्हाला गणित घेणं अनिवार्य आहे. हा एक मुबलक फरक आहे. काही असे अपवाद विद्यार्थी देखील आहेत की ज्यांनी दोन्ही परीक्षा दिलेल्या आहेत. पण माझं जे एक मेंटॉर म्हणून एक ऍडवाइस विद्यार्थ्यांना असेल की तुमचा करिअरचा मार्ग निवडताना एका गोष्टीवर फोकस असणं फार गरजेचं आहे. तुमच्या पालकांची किंवा तुमची मनस्थिती तशी असेल की तुम्ही दोन्ही याचा अभ्यास करू शकत असाल तर मात्र तुम्ही तो पर्याय निवडावा, अन्यथा तो निवडू नये. अनेक वेळा मला असाही प्रश्न येतो की सर एप्रिल-मे मध्ये साधारणपणे या परीक्षा असतात, तर आम्हाला जर समजा 12वी मध्ये तेवढेसे गुण नाही मिळाले किंवा नीटमध्ये किंवा MHCET मध्ये किंवा IIT JEE मध्ये थोडक्याने जर आमचा क्रमांक गेला असेल तर आम्ही 1 वर्षाचा गॅप घ्यावा का? तर मी त्या विद्यार्थ्यांना कधीही असं ऍडवाइस देतो की जर थोड्या प्रमाणाने जर तुमचा जर क्रमांक गेला असेल तर तुम्ही निश्चित तो पर्याय निवडावा. नाहीतर जर तुम्हाला दुसऱ्या जे स्ट्रीम्स आहेत, जसं मी सांगितलं MHCET मध्ये तुम्हाला 85% महाराष्ट्र डोमिसाईल असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ते आहे. त्यामुळे तुम्हाला अनेक इथे अभियांत्रिकी कॉलेजेसमध्ये सीट मिळतील. जशी VJTI अभियांत्रिकी विद्यालय ते फार चांगल्या दर्जाचं आहे, विद्यावर्धिनी आहे वसईतलं. हे असे अनेक अभियांत्रिकी विद्यालय आहेत. त्याच्यानंतर आपण ज्या समूहात बसलेलो आहोत आचार्य समूहामध्ये आपल्याकडे आर्किटेक्चरल कॉलेज BArch जरी करायचं असेल तरी या परीक्षा देणं त्याला अनिवार्य आहे. तर BArch मध्येही त्याला जर सीट घ्यायची असेल तर ही परीक्षा स्पर्धात्मक परीक्षा देणं त्याला गरजेचं आहे. पण BArch मध्ये मी असं म्हणेन जर तुमचा कल विज्ञानासोबतच तुमचा कल जर असेल तर तुम्हाला कलेचं थोडं चांगलं ज्ञान असेल, तुमची जर चित्रकला किंवा तुमचं व्हिज्युअलायझेशन स्ट्रॉंग असेल तर BArch मध्ये तुम्ही नक्की यावं. विज्ञान आणि कलेचं संगम असणारं म्हणजे हे वास्तुविशारद आपण त्यांना म्हणतो आर्किटेक्टला मराठीमध्ये, तर तेही सीट्स तुम्हाला तोही करिअर ऑप्शन एकदम चांगला आहे. कारण जसं शहर वाढत आहे, जसं जीवनशैली वाढत आहेत, शहरात जसं जनसंख्या वाढते तर राहण्याचे संकुल देखील वाढत चाललेले आहेत अनेक ठिकाणी. तर ह्याच्यामध्येही मुबलक संधी आहे. माझंच उदाहरण घ्यायचं असेल तर मॅथमॅटिक्स आपण स्कोरिंग म्हणतो म्हणून आपण PCMB घ्यायला जातो. मग ते फायदेशीर आहे की काय? म्हणजे कधी पण मॅथमॅटिक्स एक पूरक विषय ठरतो ना. आता आपल्याकडे आणि दुसरा विचार हा असतो त्यामागे की आपण सायन्सलाही जाऊ शकतो किंवा ह्यालाही जाऊ शकतो इंजिनिअरिंगला असं.
आता आपल्याकडे कसं आहे की आपल्याकडे 4 वेगवेगळे बोर्ड्स आहेत. मी गेल्या कार्यक्रमात पण म्हटलं होतं की CBSE आहे, IGCSE आहे, ICSE आहे आणि SSE बोर्ड आहे. आता नवीन येणाऱ्या धोरणाप्रमाणे SSE बोर्ड आणि CBSEचं कॉम्बिनेशन करून फक्त CBSE ठेवायचं असं म्हणजे एक धोरण ते पण धोरण येणार आहे थोड्या दिवसामध्ये. तर आपण त्याची वाट पाहूया कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी होणार आहे वगैरे म्हणून. पण थोडक्यात सांगायचं झालं तर गणित हा पर्याय काही बोर्ड्सना उपलब्ध आहे की बेसिक आणि ऍडव्हान्स, की जर तुम्हाला ऍडव्हान्स घ्यायचा नसेल तर तुम्ही बेसिक गणित घेऊ शकतात किंवा गणित ऑप्शनला टाकून तुम्ही इतर विषयही घेऊ शकतात. पण माझी ऍडवाइस नेहमी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना असते की गणित नुसतं विषय म्हणून घेऊ नये, तर स्कोरिंग सब्जेक्ट आहे म्हणून. तर गणित हे तुमच्या जीवनाला आवश्यक आहे. आज तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल, जसं आज मी अर्थशास्त्रामध्ये मी पदवीधर आहे, मॅनेजमेंटचा पदवीधर आहे, तर तिथेही स्टॅटिस्टिक्स होतं, तिथेही गणित असतंच. तर कुठच्याही क्षेत्रात तुम्हाला जायचं असेल किंवा तुम्हाला स्वयंरोजगार जरी करायचा असेल उद्या, तर तरी तुम्हाला गणित येणं फार गरजेचं आहे. त्यामुळे गणित हे कधी ऑप्शनला टाकू नका. गणित हा विषय सहजासहजी लोकांना आवडत नाही. मीही शाळेत असताना तो विषय मला आवडत नव्हता. पण गणिताची गोडी लागण्यासाठी थोडेफार प्रमाणात पालकांना, थोडेफार प्रमाणात शिक्षकांना, थोड्याफार प्रमाणात कोचिंग क्लासेसला आणि विद्यार्थ्याला ह्याचे जर प्रयत्न झाले तर गणिताची गोडी लागते. अच्युत गोडबोले सरांचं गणितावरती पुस्तक आहे गणिती म्हणून, ते शक्यतो या समरच्या ज्या तुमच्या सुट्ट्या आहेत, ज्याला आपण उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणतो, त्याच्यामध्ये वाचण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला गणिताची गोडी नक्की लागेल असं मला वाटतं. आणि मलाही त्यात पुस्तकावरनं गणिताची गोडी लागलेली की कॉम्प्लिकेटेड गणिताचे जे थिअरम्स आहेत ते एकदम सिम्प्लिफाय करून एकदम सोप्या भाषेत त्याच्यात एक्सप्लेन केलं. आणि त्याचंच उदाहरण घेऊन मी माझ्या नेक्स्ट जन स्कॉलर्स अकॅडमीमध्ये वारंवार विद्यार्थ्यांमध्ये तो गुण टाकण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून मी सांगत असतो की गणित हे ऑप्शनला टाकू नका. तुम्हाला कुठच्याही क्षेत्रात जायचं असेल गणित टाकू नका. अनेक शाळांमध्ये आता असं आहे की त्यांनी ते ऑप्शनला टाकावं असं विद्यार्थ्यांना, पालकला ऍडवाइस असते, कारण त्यांना 100% रिझल्ट दाखवायचा असतो. त्यांना मी काही दोष देत नाही, कारण तो त्यांना दाखवायचाच असतो. 100% प्रत्येकाची इच्छा असते माझ्या शाळेचं नाव, माझ्या संकुलाचं नाव वरती यावं. पण थोडंसं पालकांनी जर एफर्ट्स घेतले, विद्यार्थ्यांनी एफर्ट्स घेतले, चांगले शिक्षक आपल्याकडे आहेत, त्यांना त्याची गोडी लागेल आणि नक्कीच त्यांचं करिअर चांगल्या दिशेला असेल. नक्कीच. एक पटकन छोटीशी विश्रांती घेऊया आणि डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्याबद्दल आपण करिअर मंत्रामध्ये अधिक गोष्टी जाणून घेऊया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ आणि आज आपण करिअर मंत्र सेगमेंटमध्ये डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्या बरोबर जाणून घेतो आहे ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणजे स्पर्धा परीक्षा यांचं मार्गदर्शन सर आपल्याला करतात. हा सगळा जो दरम्यानचा काळ असतो स्पर्धा परीक्षांचा, तो खूप ताणतणाव, दडपण असं घेऊन येतो. म्हणजे पालकांकडनंही दडपण असतं, मुलांना स्वतःचं करिअरच्या दृष्टीने दडपण आलेलं असतं आणि सामाजिक दृष्ट्या म्हणजे आपले नातेवाईक, शेजारी पाजारी, हे सगळं जे स्ट्रेस मॅनेजमेंट आपण म्हणतो, कारण स्ट्रेस मॅनेजमेंट हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे. तर त्याविषयी थोडं तुम्ही सांगाल आणि मग आपण पुढे जाऊ. मी सर्वप्रथम पालकांना कधीही सांगतो की तुम्ही एक करिअर ऍप्टिट्यूड टेस्ट घ्या. अनेक ठिकाणी ती मोफत अवेलेबल आहे. ती तुम्ही करिअर ऍप्टिट्यूड टेस्ट घ्या. मी तुम्हाला त्याच्यामध्ये गाईड करू शकतो कशा पद्धतीची करिअर ऍप्टिट्यूड टेस्ट असली पाहिजे. करिअर ऍप्टिट्यूड टेस्ट तुम्ही साधारणपणे 8वी मध्ये घ्या, 8वी-9वीच्या दरम्यान. 8वी जर तुम्हाला फार लवकर वाटत असेल तर 9वीच्या दरम्यान घ्या. ते तुमच्यावरती आहे. पण जेवढा लवकर तुम्ही तुमचा ऍप्टिट्यूड आपल्या विद्यार्थ्याचं कळेल, आपल्या पालकांना कळेल की आपल्या मुलाचा ऍप्टिट्यूड कुठच्या दिशेला आहे, तेवढंच त्यांना सोपं जातं त्याच्या करिअर बद्दल निर्णय घेणं किंवा पुढची जी वाटचाल आहे ती शोधणं फार सोपं जातं. कारण कसं असतं की एखादा विद्यार्थी जरी एका पर्टिक्युलर विषयामध्ये हुशार असेल
तरी तो उद्या त्या व्यवसायातच प्रावीण्य मिळवेल असं काही खात्रीशीर कोणालाही सांगता येत नाही. बरोबर. पण ऍप्टिट्यूडनी एक साधारणपणे आपल्याला कल दिसतो की याचा कल कुठच्या दिशेला आहे. हा गणितामध्ये चांगला आहे, विज्ञानामध्ये चांगला आहे, थोडेसे एफर्ट्स जर टाकले तर ह्याला कुठच्या आपण एखाद्या विभागणीमध्ये ठेवू शकतो. आणि नंतर मग त्याची चॉईस असते की एखादा चांगला विद्यार्थी ज्याचं गणित चांगलं आहे, विज्ञान चांगलं आहे, पण तो एखादी कला शाखा देखील निवडू शकतो. कले शाखेमधील एखादा प्रावीण्य तो घेऊ शकतो आणि त्याचं करिअर चांगलं बनवू शकतो. उदाहरणात द्यायचं झालं तर अनेक असे विज्ञान शाखेतले विद्यार्थी आहेत ज्यांनी 5 वर्ष विज्ञानाचं शिक्षण घेतलेलं आहे आणि नंतर कायद्याचं 3 वर्ष प्रशिक्षण घेतलंय आणि आज चांगले वकील, चांगले विधिज्ञ म्हणून ते अनेक कोर्टामध्ये काम करतायत. कारण विधिज्ञ ही अशी एक पदवी आहे की ज्याला प्रत्येक स्ट्रीमचं किंवा प्रत्येक फॅकल्टी मधलं नॉलेज असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे ती सगळ्यांसाठी ओपन आहे आणि त्याच्यासाठी तर म्हणजे जसं जसं आपला समाज पुढेच जात चाललाय तसं तसं आपल्याकडच्या केसेसही वाढत चाललाय. त्यामुळे त्या शाखेमध्येही अनेक संधी उपलब्ध आहेत. तुम्ही असा विचार करू नका की जर ह्याच्यामध्ये मला यश नाही मिळालं तर मी काय करायचं. जसं तुम्ही स्ट्रेसचं सांगितलं, स्ट्रेस ह्याच्यामुळे आहे की लोकांना या ज्या रेग्युलर स्ट्रीम आहेत याच्या पलीकडे देखील काही जग आहे. हे थोड्याफार प्रमाणात अजूनही म्हणजे तेवढंसं वाचन नाहीये, तेवढ्यासा म्हणजे रिस्क घेण्यासारखं त्यांची मानसिक किंवा आर्थिक परिस्थिती नाहीये. आणि त्याही पलीकडे मी सांगेन आपलं आजचं जे सामाजिक वातावरण आहे, नेहमी मला डॉक्टर उदय निरगुरकर सरांचं एक वाक्य नेहमी आठवतं. ते नेहमी असं त्यांच्या व्याख्यानामध्ये सांगतात की मे वी बी बॉर्न इन टर्ब्युलंट टाइम्स. म्हणजे चायनीज कंपनी की आपण अशा कालखंडामध्ये जन्माला यावं की जिथे टर्ब्युलंट टाइम्स आहे, म्हणजे युद्ध चालू आहे. का तर अशा वेळी आपला मेंदू जो आहे तो एका आवाक्याच्या बाहेरचा विचार करू शकतो, सक्रिय होतो. त्यामुळे टर्ब्युलंट टाइम्स मध्ये सगळ्यात जास्त इनोव्हेशन्स येतात, सगळ्यात जास्त आपल्याला आर्थिक नियोजन कळतं. कारण टर्ब्युलंट टाइम आहे तर नियोजन कसं करावं ह्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण टर्ब्युलंट टाइम्स मध्येच असतं. त्यामुळे मी असं म्हणेन आत्ताचा जो काळ आहे तो थोडासा तसाच आहे, टर्ब्युलंटच आहे. आता कोविड होऊन 5-6 वर्ष झाली आहेत तरीही पण आपण असं सांगू शकत नाही की कम्प्लिटली टर्ब्युलंटच्या बाहेर आहोत आपण. अनेक प्रकारचे युद्ध सुरू आहेत, जागतिक राजकीय युद्ध देखील सुरू आहेत. त्यामुळे अनेक पालकांच्या मनातही असतं की आता एआयनी एक नवीन सगळ्यांसमोर एक वेगळ्या प्रकारचं चॅलेंज ठेवलेलं आहे आणि मी सांगतो त्या चॅलेंजमध्येच तुम्हाला संधी आहे, तो शिकण्याचा प्रयत्न करा. आत्ताच मी एका विद्यार्थ्याशी संवाद साधत असताना त्याला मी एक उदाहरण दिलं की गुगलचं पॉमेली एआय नावाचं एक नवीन एआय टूल आलंय. तर जे विद्यार्थी मार्केटिंग या शाखेमध्ये आहेत त्यांनी त्याचा पुरेपूर वापर करावा, त्यांनी त्याचा पुरेपूर अभ्यास करावा. त्यांनी काय होईल, त्यांचा कामाचा दर्जाही चांगला होईल आणि जो वेळ त्यांना लागतो आहे एखादी गोष्ट करण्यासाठी तो फार कमी वेळात त्यांना हे होईल. पण जर आपण त्याच्यापासून लांब पाहिलो की नाही बाबा एआय हे माझ्यासाठी नाही आहे, हे ह्याच्यामुळे माझे जॉब्स जाणार आहेत, या भीतीने जर तुम्ही काम करत राहिलात तर मग तुम्हाला प्रत्येक दरवाजा असं वाटेल की बाबा ह्याच्यातनं मार्गच नाही. मी एक उदाहरण सांगतो. जेव्हा मी शाळेत होतो किंवा कॉलेजला जाणार होतो त्यावेळी कम्प्युटरायझेशन म्हणजे संगणकीकरण जस्ट सुरुवात झालेलं आणि अनेक ठिकाणी अशी चर्चा होती की नाही बाबा आता अनेक जॉब जातील संगणकीकरणामुळे, बँकिंगमध्ये जॉब्स राहणार नाही. त्याच्यामुळे तर हा कालाच्या ओघात हे जे विज्ञानाचं जी प्रगती आहे, विज्ञानाची कास आपण नेहमी धरावी. कारण ही जी प्रगतीची कास आहे जर विज्ञान तुम्ही समजून घेतलं तर तुम्ही कोणत्याही कालामध्ये कालबाह्य होऊ शकत नाही. कारण तुम्ही विज्ञानाची कास धरलेली आहे, तुम्ही ज्ञानाची कास धरलेली आहे, तर तुम्ही कालबाह्य होणार नाही. त्यामुळे स्ट्रेस तुम्हाला कधी येणार की जेव्हा तुम्ही ज्ञान घेत नाही आहात, जेव्हा तुमचा आवाका जो विचारांचा फार छोटा आहे, तुम्ही त्याच्या पलीकडे काही विचार करू शकत नाही आहात, तुम्ही तुमचं वाचन नाहीये. मेंटल हेल्थ जसं मी सांगतो, मी वारंवार सांगतो की अशा अकॅडमीमध्ये जा जिकडे स्वतः ज्यांनी नीट दिलेले लोक आहेत, जे यशस्वी आहेत, जे स्वतः मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत, अशी लोक तुम्हाला तिकडे काहीतरी कोचिंग देत आहेत. असं मी वारंवार सगळ्यांना सांगत असतो की अशा कोचिंग मध्ये जा. मी जिथे आहे तिथे IAS ऑफिसर आहेत, मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत, सगळे आहेत.
त्यांच्याबद्दल मी बोलत नाही, पण माझं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीने तुम्हाला जास्त त्यांच्याकडनं समजू शकतं, कारण ते ऑलरेडी त्या स्ट्रीम मध्ये आहेत. बरोबर, त्यामुळे त्याचा फायदा घ्या. आणि या पद्धतीने जर तुम्ही पुढे गेलात, तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात आव्हानं आहेतच, पण ती तुम्ही सहज पेलू शकाल एवढी तुमच्यात शक्ती येते. मेंटल हेल्थ वरती तुमचं आरोग्य, आपण म्हणताना मराठीत एक म्हण आहे, देह देवाचे मंदिर. आता देह म्हणजे काय, हे जे शरीररूपी देह आहे याला जर मी देऊळ समजत असेल, मंदिर समजत असेल, त्याची काळजी घेणं माझंच काम आहे ना. ह्याच्यात जर मी कचरा टाकला जंक फूडचा वगैरे, तर हे देहरूपी मंदिर कुठे ना कुठे नष्ट होणार आहे. आणि हेच विद्यार्थ्यांच्या बाबतीत आहे की आज ते जंक फूड प्रचंड प्रमाणात आहे, त्यांच्याकडे वेळ नाहीये तेवढासा, त्यामुळे हेल्दी फूड्स पासून ते लांब चाललेत. आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठे ते त्यांच्या ऐन परीक्षेच्या वेळी मुलं विसरतात किंवा सर्दी, खोकला, ताप, पोल्युशनमुळे आज एवढा खोकला वाढलेला आहे सर्वसामान्यांचा. आणि तो एकाला जर झाला त्याची लागण सगळ्यांना होते. आणि असं होतं की तो विद्यार्थी बिचारा कन्फ्युज होऊन, त्याला सगळं येत असून फक्त शारीरिक रित्या त्याला कुठेतरी प्रेशराईजमुळे तो त्याचे गुण जे आहे तो गमावून बसतो. आणि मग आपल्याला लक्षात येतं, अरे जर आपण हे मेंटल हेल्थ किंवा फिजिकल हेल्थ वरती पण लक्ष दिलं असतं तर कदाचित ही परिस्थिती उद्भवली नसती. आणि तेव्हा दुःख वाटतं की आपण या विद्यार्थ्यासाठी काही करू शकलो नाही. त्यामुळे मेंटल हेल्थ हा सब्जेक्ट देखील आता मी सगळ्यात करिक्युलम मध्ये सांगितलेलं आहे की मेंटल हेल्थ वरती पण तेवढाच भार द्या, फिजिकल हेल्थ वरतीही तेवढा फोकस द्या. आणि अनेक बोर्डांनी आता तो सामील केलेला आहे. फिजिकल एज्युकेशन नुसतं गुणासाठी नव्हे, तर तो ग्रेडिंगचाही सब्जेक्ट आहे आता. तसं आहे. नक्कीच आज खूप म्हणजे मुलांना खूप फायदेशीर आपला हा सेगमेंट ठरेल, कारण आज स्पर्धा परीक्षांना कसं सामोरं जायचं हे मुलांना तुमच्या माध्यमातून, तुमच्या मार्गदर्शनातून कळलं. आज तुम्ही करिअर मंत्रमध्ये सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद. नमस्ते. तर प्रेक्षक हो, आज आपण करिअर मंत्र सेगमेंटमध्ये डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्याकडून जाणून घेतलं स्पर्धा परीक्षांबद्दल. आणि आमचा हा पॉडकास्ट किंवा आमचा हा एपिसोड तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल अशी आशा व्यक्त करतो. आणि तुमचा प्रतिसाद, तुमचा अभिप्राय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा, तर आम्ही त्याची वाट पाहू. आणि पुन्हा एका नवीन अतिथींसह भेटूया पुढील करिअर मंत्रच्या सेगमेंटमध्ये. तोवर मी अजय तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. धन्यवाद. Acharya 90 FM